नमस्कार भावी शिक्षकांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सामाजिक शास्त्र या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बनवत असताना काही सक्षम चुका होतात त्या कळवायला नक्की विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप वेगळे असते कारण प्रत्येक देश हा वेगवेगळा असतो. प्रत्येक देशातील नागरिक व शासन वेगवेगळे असते. प्रत्येक देशाची परंपरा, इतिहास, गरजा व उद्दिष्टे वेगवेगळी असतात आणि संविधान तयार करणारे तज्ज्ञ वेगवेगळे असतात. काय असेल याचं योग्य उत्तर? आपला स्कोअर किती आला हे कळवायला विसरायचं नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे प्रत्येक देशाची परंपरा, इतिहास, गरजा व उद्दिष्टे वेगवेगळे असतात हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. देशाचा कारभार लोकांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी करण्याच्या पद्धतीला डॅश असे म्हणतात. लोकशाही, सार्वभौम राष्ट्र, स्वतंत्र राष्ट्रे किंवा निर्वासहतीकरण. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे लोकशाही हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाने नागरिकांना खालीलपैकी कोणते स्वातंत्र्य दिलेले नाही असं विचारलेलं आहे. संघटना, शोषण, संचार किंवा भाषण व अभिव्यक्ती. आपल्याला माहीतच आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शोषण हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. शासनाने डॅश जबाबदारी उचलावी असे मार्गदर्शक तत्वातून स्पष्ट होते. लोकांच्या कल्याणाची, लोकांना मार्गदर्शन करण्याची, लोकांत आदर्श गुण बिंबवण्याची किंवा लोकांच्या चारित्र्याची. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे लोकांच्या कल्याणाची हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. लोकशाही पद्धतीत लोक स्वतः राज्यकारभार न करता लोकप्रतिनिधींची निवड करतात कारण लोकांना राज्यकारभाराची माहिती नसते. लोकशाहीत तशी प्रथाच नसते. लोकांपेक्षा प्रतिनिधी समर्थपणे राज्यकारभार करतात किंवा सर्व लोकांना एकाच वेळी राज्यकारभारात भाग घेता येत नाही. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सर्व लोकांना एकाच वेळी राज्यकारभारात भाग घेता येत नाही हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे. अर्थविधेयक प्रथम राज्यसभेत मांडता येत नाही कारण राज्यसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. संविधानाने तसे बंधन घातल्यामुळे राज्यसभेचे सदस्य प्रत्यक्ष जनतेकडून निवडले जात नाही किंवा राज्यसभेचे सभासद अनुभवी असतात. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे राज्यसभेचे सदस्य प्रत्यक्ष जनतेकडून निवडले जात नाहीत हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. संघराज्य आणि घटक राज्य विरुद्ध संघराज्य यांच्यातील तंटे डॅश सोडवते. जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, उच्च न्यायालयाची खंडपीठे किंवा सर्वोच्च न्यायालय. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या विधिमंडळाची कोणती अधिवेशने मुंबईत होतात असं विचारलेलं आहे. हिवाळी व पावसाळी, हिवाळी व अर्थसंकल्पाविषयीची, पावसाळी व अर्थसंकल्पाविषयीची, पावसाळी व उन्हाळी. तर याचं योग्य उत्तर आहे पावसाळी व अर्थसंकल्पाविषयीची हे याचं योग्य उत्तर आहे म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. मसुदा समिती संदर्भात योग्य विधान निवडा असं विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारची प्रश्न परीक्षेमध्ये जास्त प्रमाणात विचारली जातात त्यामुळे अशा प्रश्नांचा आपल्याला जास्त अभ्यास करायचा आहे. मसुदा समितीने भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा ऑक्टोबर 1948 मध्ये प्रकाशित केला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी राज्यघटनेची अंतिम मसुदा घटना समितीला सादर केला. त्यावर घटना समितीत 5 दिवस चर्चा झाली. पर्यायी उत्तरे अ बरोबर आहे, ब चूक आहे, ब बरोबर आहे, अ चूक आहे, दोन्ही बरोबर आहेत किंवा दोन्ही चूक आहेत. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ब बरोबर आहे आणि अ काय आहे, चूक आहे हे याचं योग्य उत्तर आहे. विविध देशाच्या राज्यघटनेत असलेल्या कलमांचा योग्य पर्याय निवडा असं विचारलेलं आहे. ऑस्ट्रेलिया 138 कलमे, कॅनडा 148 कलमे, अमेरिका 7 कलमे आणि चीन 128 कलमे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर
याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे फक्त ब. अमेरिका 7 कलमे हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. कलम 19A मध्ये एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य आहे. यात खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होतो असं विचारले. सार्वजनिक सभा घेणे, निदर्शने करणे, मोर्चा काढणे किंवा संप करणे. फक्त अ आणि ब, अ, ब आणि क किंवा वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अ, ब आणि क हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या देशात एकात्मक शासन पद्धती आढळते. बेल्जियम, फ्रान्स, अर्जेंटिना किंवा रशिया. तर पर्यायी उत्तर आहेत अ आणि क, अ आणि ड, अ आणि ब किंवा वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अ आणि ब हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या सदस्यांचा सहभाग नसतो असं विचारलेलं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे नामनिर्देशित सदस्य, राज्यांच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य, राज्याच्या विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य. पर्यायी उत्तरे आहेत अ आणि क, ब आणि क, वरील सर्व किंवा फक्त क. तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे अ आणि क म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे नामनिर्देशित सदस्य आणि क राज्याच्या विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांचे आपल्याला जास्त सराव करायचा आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार राज्यपाल राज्य विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतात. कलम 199, कलम 200, कलम 201 किंवा कलम 123. काय असेल याचं योग्य उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे कलम 201 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या आयोग परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात. राष्ट्रीय एकात्मता परिषद, राष्ट्रीय विकास परिषद, आंतरराज्यीय परिषद किंवा वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व हे याचं योग्य उत्तर आहे. महालेखा परीक्षका संदर्भात योग्य कथन निवडा असं विचारलेलं आहे. 1976 मध्ये महालेखा परीक्षक यांच्याकडील लेखा परीक्षण विषयक कामे काढून घेण्यात आली. सन 2000 मध्ये महालेखा परीक्षक यांच्याकडील निर्गुंतवणुकीच्या व्यवहाराची तपासण्याची जबाबदारी काढून टाकण्यात आली. पर्यायी उत्तरे आहेत अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे किंवा दोन्ही चूक आहे. काय असेल याचं योग्य उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे दोन्ही चूक आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच व सरपंच यांना त्यांच्या गैरवर्तनाच्या कारणावरून पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेची स्थायी समिती, ग्रामसेवक किंवा विभागीय आयुक्त. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे विभागीय आयुक्त हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. पुढील सभा कालानुक्रमे लावा असं विचारलेलं आहे. ग्रामसभा, ग्रामसभेच्या महिला सदस्यांची सभा, प्रभागातील मतदारांची सभा. काय असेल याचं योग्य उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. महानगरपालिकेमध्ये पुढील कोणकोणती पदे असतात असं विचारलेलं आहे. महापौर, सभागृहाचा नेता, विरोधी पक्षनेता किंवा सभागृहाची सभापती.
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे अ, ब आणि क हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. नगरपंचायतीमध्ये किती सदस्य असतात? 17, 23, 17 ते 23 किंवा 15 ते 23. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 17 हे याचं योग्य उत्तर आहे. अवकाश म्हणजे काय? पृथ्वीची परिभ्रमण कक्षा, खगोलामधील पोकळी, आकाशगंगा किंवा तारकांचा समूह. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे खगोलामधील पोकळी हे याचं योग्य उत्तर आहे. सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत आले तर खालीलपैकी कोणत्या दिवशी चंद्रग्रहण होईल असं विचारलेलं आहे? अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी किंवा अष्टमी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे पौर्णिमा हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. आधारभूत नकाशा म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचे वितरण दाखवणारा नकाशा, प्रादेशिक सीमा आणि क्षेत्रफळाचा वापर करून तयार केलेला उद्देशात्मक नकाशा, उद्देशात्मक नकाशा तयार करण्यासाठी वापरायचा मूळ नकाशा किंवा सममूल्य रेषांच्या आधारे तयार केलेला उद्देशात्मक नकाशा. आधारभूत नकाशा म्हणजे काय असं विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे उद्देशात्मक नकाशा तयार करण्यासाठी वापरायचा मूळ नकाशा हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. खाडी म्हणजे काय? दोन खंडादरम्यानचा पाण्याचा साठा, नदीमुखात शिरलेले सागराचे पाणी, किनारपट्टीच्या आत शिरलेला सागराचा लहान भाग किंवा दोन जलाशयांना जोडणारा पाण्याचा चिंचोळा भाग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे नदीमुखात शिरलेले सागराचे पाणी. चला पाहूया पुढचा प्रश्न. सागरी लाटा कशामुळे निर्माण होतात? उष्णतेमुळे, खोलीमुळे, वाऱ्यामुळे किंवा जहाजामुळे. तर याचं योग्य उत्तर आहे वाऱ्यामुळे म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर टेस्ट सिरीज हव्या असतील तर आमच्याकडे संभाव्य टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही त्या PDF स्वरूपात मिळवू शकता. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्राथमिक व्यवसाय कशाशी संबंधित असतात? कच्च्या मालाशी, विशेष कौशल्याशी, पैशाशी किंवा निसर्गाशी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निसर्गाशी हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. आफ्रिकेतील हिऱ्याच्या खाणी कोठे आहेत? किंबर्ले, कैरो, त्रिपोली, नियामी. तर याचं योग्य उत्तर आहे किंबर्ले हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. जगप्रसिद्ध नायगरा धबधबा कोणत्या नदीवर आहे? सेंट लॉरेन्स, ओहियो, स्नेक किंवा मॅकेन्झी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सेंट लॉरेन्स हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. जगातील सर्वाधिक लांबीची पर्वतरांगा कोणत्या खंडात आहे? आशिया, दक्षिण अमेरिका, आफ्रिका किंवा उत्तर अमेरिका. तर याचं योग्य उत्तर आहे दक्षिण अमेरिका हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. प्रेयरी प्रदेशाला लागू होणारा पर्याय सांगा. संयुक्त संस्थानाचा पूर्वेकडील प्रदेश, संयुक्त संस्थानामधील धान्याचे कोठार, संयुक्त संस्थानामधील खनिज क्षेत्रे किंवा संयुक्त संस्थानामधील औद्योगिक प्रदेश. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे संयुक्त संस्थानामधील धान्याचे कोठार हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. संयुक्त संस्थानाच्या राजधानीचे शहर कोणते? न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन DC. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे वॉशिंग्टन DC हे याचं योग्य उत्तर आहे. ब्राझीलमधील पुढीलपैकी प्रमुख औद्योगिक केंद्र कोणते असं विचारलेलं आहे? साऊथ पावलो, मॅनॉस, साऊथ लुईस किंवा ब्राझिलिया. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे साऊ पावलो हे याचं योग्य उत्तर आहे.
उन्हाळ्यात नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात डॅश डॅश वारे वाहतात. हर्मॅटन, खासमीन, ल्यू किंवा मतलई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खासमीन हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, दारे सलाम हे केंद्र कोणत्या उद्योगासाठी विशेष प्रसिद्ध आहे? वस्त्रोद्योग, लोह पोलाद, सिमेंट किंवा बांधकाम. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वस्त्रोद्योग हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, दक्षिण आफ्रिका देशामधून डॅश डॅश जाते. विषुववृत्त, मकरवृत्त, कर्कवृत्त किंवा मूळ रेखावृत्त. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे मकरवृत्त हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न, वाहत्या पाण्याच्या भुरुपांना डॅश डॅश असेही म्हणतात. नदीय भुरुपे, मिश्र डबरी भुरुपे, शुष्क भुरुपे किंवा सागर किनारी भुरुपे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे नदीय भुरुपे हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, नंदादेवी शिखर डॅश डॅश मध्ये आहे. नेपाळ हिमालय, सिक्कीम हिमालय, उत्तरांचल हिमालय किंवा हिमाचल हिमालय. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तरांचल हिमालय हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त पवनचक्क्या डॅश डॅश जिल्ह्यात आहेत. सांगली, सातारा, अहमदनगर किंवा सिंधुदुर्ग. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सातारा हे याचं योग्य उत्तर आहे. बाहुबली येथे डॅश डॅश मंदिर आहे. जैन, नागनाथ, साईबाबा किंवा राम. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जैन हे मंदिर आहे. वातावरणामधील सितांबरातील ओझोन थरावर डॅश डॅश यामुळे परिणाम होतो. ज्यादा कार्बन डायऑक्साईड, ज्यादा कार्बन मोनॉक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा कमी पर्जन्य. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्लोरोफ्लोरोकार्बन हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारसरणीला काय म्हणतात? नास्तिकवाद, अस्तिकवाद, एकेश्वरवाद किंवा अज्ञेयवाद. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अज्ञेयवाद असे म्हटले जाते. इसवी सन 1946 ते 50च्या काळात हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? दिगंबर राव बिंदू, स्वामी रामानंद तीर्थ, बी रामकृष्णन किंवा गोविंदभाई श्रॉफ. काय असेल याचं योग्य उत्तर? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ हे याचं योग्य उत्तर आहे. मिठाचा सत्याग्रहात सहभागी नसलेली स्त्री कोण? अवंतिका गोखले, कमलादेवी चट्टोपाध्याय, हंस मेहता किंवा उषा मेहता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उषा मेहता हे याचं योग्य उत्तर आहे. अखिल भारतीय किसान सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? इसवी सन 1936, इसवी सन 1920, इसवी सन 1928 किंवा इसवी सन 1919. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इसवी सन 1919 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न, वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोणत्या बंदरात प्रथम आला? कोचीन, चंद्रनगर, कालिकत किंवा सुरत. तर याचं योग्य उत्तर आहे कालिकत हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, द रिलिजन ऑफ मॅन या ग्रंथाचे लेखक कोण? राजा राममोहन रॉय, रवींद्रनाथ टागोर, भाऊ दाजी लाड, स्वामी दयानंद सरस्वती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रंथ अकबराच्या शासनकाळात लिहिला गेला नाही? तारिक ए फेरिस्ता, हुमायूनामा, तारिक ए शेरशाह, तबाकात एक अकबरी.
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तोरिक ए फेरिस्ता हा ग्रंथ अकबराच्या शासनकाळात लिहिला गेलेला नाहीये. अकबर कोणत्या वाद्ययंत्राचा वादक होता? वीणा, पखवाज, सितार किंवा नक्कारा? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नक्कारा हे याचं योग्य उत्तर आहे. यादवकालीन सोन्याच्या नाण्यावर डॅश डॅश हा छाप होता? सिंह, गरुड, मोर, बैल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गरुड हे याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या जुन्या राज्याच्या अवशेषावर गोवळाकोंडाचे राज्य उभारले जाते? देवगिरी, हम्पी, वारंगल किंवा दार समुद्र? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वारंगल हे याचं योग्य उत्तर आहे. संताजी घोरपडे व धनाजी जाधव हे 2 सेनापती कोणत्या काळात होऊन गेले? राजाराम, संभाजी, ताराबाई किंवा पहिला बाजीराव? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजाराम हे याचं योग्य उत्तर आहे. शिवाजी महाराजांचे प्रारंभिक कार्यक्षेत्र कोणते? पुणे, सुपे, चाकण किंवा मावळ प्रदेश? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मावळ प्रदेश हे याचं योग्य उत्तर आहे. शिवरायांचा आरमार प्रमुख कोण? रुस्तेम-ए-जमान, काझी हैदर, दौलत खान किंवा सिद्दी संबूळ? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दौलत खान हे याचं योग्य उत्तर आहे. कॅथोलिक पंथामधील सोसायटी ऑफ जेसस हा संप्रदाय स्पेनमध्ये कोणी प्रस्थापित केला? इग्नेशियस लोयोला, जॉन हस, जॉन थॉमस, जॉन चार्ल्स? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे इग्नेशियस लोयोला हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर साम्यवादास पायबंद घालण्यासाठी विविध संघटना स्थापन केल्या. त्यात खालीलपैकी कोण एक चुकीचं आहे असं विचारलेलं आहे? नाटो, सिटो, सेंटो, वारसा करार? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वारसा करार हे याचं योग्य उत्तर आहे. आधुनिक राज्यशास्त्राचा जनक कोणास मानले जाते? अरिस्टॉटल, प्लेटो, हेरॉल्ड लास्की, कार्ल मार्क्स? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे अरिस्टॉटल हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सुएझ कालवाने राष्ट्रीयकरण कोणी केले? नासेर, बिस्मार्क, अब्राहम लिंकन किंवा यापैकी नाही? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नासेर हे याचं योग्य उत्तर आहे. पानिपतच्या 3ऱ्या युद्धाच्या वेळी मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता? विश्वासराव, मल्हारराव होळकर, सदाशिवराव भाऊ, इब्राहिम गारदी? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इब्राहिम गारदी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विजयनगर साम्राज्यातील कोणत्या मंदिरात पाषाणरथ कोरलेला आहे? कृष्णस्वामी मंदिर, विरूपाक्ष मंदिर, हजाराम राम मंदिर, विजय विठ्ठल मंदिर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विजय विठ्ठल मंदिर हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न, मारवाड कोणत्या कर्तृत्वामुळे स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आले? रावल, रावजोधा, लाखा किंवा मोकल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे रावरोधा हे याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर संभाव्य टेस्ट सिरीज हव्या असतील तर 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून त्या तुम्ही PDF स्वरूपात मिळवू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.